सर्वांना नमस्कार. मी राजेंद्र पवार मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. काल आपण 2017चा पेपर आज आपण टीटी पेपर फर्स्ट आज आपण सोडवणार आहोत. चला जाऊया. टीटी पेपर फर्स्ट मध्ये नेमके कोणते प्रश्न विचारलेले आहेत आणि मराठीमध्ये सेशन ज्यावेळेला आपण पाहत असतो त्यावेळेला प्रामुख्याने आता हा जो पेपर डाउनलोड केलेला आहे पहिल्यांदा 30 प्रश्न आपल्याला इंग्रजी विषयाचे आलेले आहेत. त्याच्यानंतर मराठी विषयाकडे आपण वळतोय. 30 प्रश्नांचा उत्तर ज्या वेळेला आपण प्रश्नांकडे पाहतो त्यावेळेला प्रामुख्याने एक गोष्ट पाहायला मध्ये एबीसीडी मध्ये पहिल्यांदा गद्य आकलनाचा प्रश्न आलेला आहे. आता गद्य आकलनाचा प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा कोणताही गद्य आकलन असो अगर पद्य आकलन असो कविता असो अगर एखादा उतार असो त्या उतार्याचं किंवा कवितेचं आकलनपूर्वक वाचन केल्याशिवाय प्रश्नांची उत्तरं वाचायची नाहीत. पहिल्यांदा एक गोष्ट करायची की आपल्याला आकलन जर व्हायचं असेल तर कधीही किंवा कवितेवरची प्रश्न सोडवा. पहिल्यांदा काय करायचं जी 4 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ती 4 प्रश्नांचं वाचन पहिल्यांदा करा. पहिल्यांदा 4 प्रश्नांचं वाचन झालं की आपण उतारा वाचायला प्रारंभ करायचा आणि उतारा वाचन झाला की नंतर मग एक एक प्रश्न आपल्याला यायला लागतो आणि एक एक प्रश्न वाचला की त्याचं उत्तर अनपेक्षितपणे आपल्या तोंडामध्ये येतं आणि त्याचं उत्तर आपण प्रामुख्याने देऊ शकतोय. चला उत्तर आता मी वाचतोय आणि उतारा वाचल्यानंतर मग त्याच्यावर कोणते प्रश्न विचारलेले आहेत याची माहिती आपण घेणार आहोत. आता खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. गद्य आकलनाचा पहिला प्रश्न विचारलेला आहे. आता हा पहिला प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला व्यवस्थित शांततेनं कारण कसं आहे की पहिल्यांदा जो विषय आपल्याला आवडीचा असतो तोच विषय पहिल्यांदा मार्किंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क त्याच्यामध्ये भेटायला पाहिजेत. उतारा वाचन करताना कुठलाही ऋतू हा निसर्गाचा सोहळाच असतो. खेड्यामध्ये लहान गावात ऋतूपालट लगेच कळतो. पाऊस संपला की त्यातला हुरहुरता ओलावा घेऊनच शरदाचे चांदणे फुलायचे. दवात भिजलेली पहाट पांघरूनच दिवाळी सरायची. त्या दवबिंदूची शिरशिरी हवेविषयी वाटत असतानाच थंडीचा काटा बोचायला लागला की कळायचे हेमंती वारे वाहू लागल्याचे. थंडीचा हा गारठून टाकणारा अनुभव माघापर्यंत पुरायचा आणि शिशिराने गिरकी घेतली की वसंताची कळी खुलायची. फाल्गुनी हवेत रंगाची उधळण व्हायची. खरं तर संक्रांतीपासून एक गंध भुरळ घालायचा तो म्हणजे आम्र मोहराचा गंध. मोहरानं डवरलेली आंब्याची झाडं आणि त्यावर चालणारं कोकिळ कुंजन ही देखील ऋतुबदलाची नांदीच. धगधगत्या ग्रीष्माआधीचा हा वसंत म्हणजे गंधवतीचा सर्जनाचा बहर. गंधवती म्हणजे पृथ्वी आपली काळी आई आणि सर्जन म्हणजे निर्मिती भरभरून देणे हा काळ्या आईचा गुणधर्मच आहे. सुगीचे दिवस आणि फाल्गुनातला उल्हास यामुळे या दिवसात मन वाऱ्यावर लहरत असतं पतंगासारखं. उतारा इथं संपलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल या उतार्यामध्ये एक निसर्ग आपल्याला ऋतू बदलाचा प्रश्न दाखवलेला आहे. कारण ज्या वेळेला वसंत ऋतू सुरू होतो ग्रीष्माची काहिली माणसाला नको नकोशी वाटत असते आणि त्यावेळेला वर्षा ऋतूचं आगमन होतं. आता वर्षा ऋतू संपत जातो आणि बघता बघता आपल्याला श्रावण महिना येतो आणि श्रावणानंतर मग थंडीचे दिवस सुरू होतात. कालांतरानं याच्यामध्ये हेमंत ऋतूचा उल्लेख आला, शिशिर ऋतूचा उल्लेख आला, वसंत ऋतूचा उल्लेख आलेला आहे. आणि त्याच वेळेला झाडांना हिरवीगार पालवी कशी फुटते, आंब्याचा मोहर कसा फुटतो या सगळ्या गोष्टींचा या ऋतू बदलाचा संदर्भ या उतार्यामध्ये प्रामुख्याने पाहायला भेटतोय. आता तुम्हाला पहिल्यांदाच विचारलेला आहे की हा उतारा वाचल्यानंतर तुमच्या कल्पनेनं तुम्ही एखादी गोष्ट वरील उतार्यासाठी योग्य शीर्षक पर्यायातून निवडा. आता वरील शीर्षक या उतार्यातून योग्य शीर्षक निवडायचं. आता शीर्षक निवडत असताना जरासं इकडे लक्ष द्या. शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून शीर्षक नावाचा जो शब्द आहे हा सुद्धा शब्द कायमचा दीर्घ लिहायला विसरू नका. शीर्षकचा शी दीर्घ. आता गंध मातीचा योग्य होईल का बघा. पावसाळा योग्य होईल का बघा.
सणांचा महिना, ऋतू बदल हा योग्य होईल का बघा. आपण ज्या वेळेला 4 पर्याय आपल्या समोर आकलन झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा उतारा प्रामुख्यानं गंधमातीचा उल्लेख आलाय, पावसाळा संपण्याचा उल्लेख आलाय, सणांचा महिमा असा पण उल्लेख आलाय. पण याच्यात खरं तर या उतार्याला योग्य शीर्षक आपल्याला देता येईल ऋतू बदल. म्हणजे ऋतूमध्ये नंतर निसर्गामध्ये कोणकोणते बदल होतात याचा आनंद. आता उतार्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या ऋतूचा उल्लेख आलेला आहे. आता कोणत्या ऋतूचा उल्लेख आलेला आहे, उल्लेख झाला नाही. आता हेमंत, वर्षा, शिशिर आणि ग्रीष्म. एक सूचना या प्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी काय केलंय की हेमंत, शिशिर, वर्षा आणि ग्रीष्म या ऋतूंचा याच्यामध्ये उल्लेख झाला नाही. आता उतार्यामध्ये पुढील कोणत्या ऋतूंचा उल्लेख झाला नाही असं म्हटलेलं आहे. मात्र 4 ऋतूंचा उल्लेख याच्यामध्ये थोडा थोडा प्रमाणात आलेला आहे. एकंदरीत काय झालंय की हा प्रश्न परीक्षा परिषदेनं ड्रॉप केलेला आहे. का की त्याच्यामध्ये काय झालंय की एका वेळेला एकाच म्हणजेच ऋतूचा उल्लेख यायला हवा होता, पण त्या 2-2 उत्तर बहुपर्यायामध्ये येऊ शकतात. त्यामुळं मुलं कन्फ्यूज होतील म्हणून तो ड्रॉप करण्यात आलेला आहे. याची नोंद तुम्ही घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणता पर्याय हा वसंताची चाहूल देणारा नाही. बघा, पुढील पैकी कोणता पर्याय हा वसंताची चाहूल देणारा नाही. आता देणारा आहे आणि देणारा नाही कन्फ्यूज करा, कारण का कन्फ्यूज माणूस होतोय, कन्फ्यूज आपण व्हायचं नाही. आता त्यावेळेला वसंत ऋतू चालू होताना आंब्यांना मोहर येतो, बरोबर आहे. कोकिळेचं कुंजन चालू असतं, हे पण आहे. मोहराने डवरलेली आंब्याची झाडं सुद्धा पाहायला मिळतात. मात्र गंधवतीच्या सर्जनाचा भर त्यावेळेला नसतो, म्हणून वसंताचा चाहूल देणारा नाही. पर्याय क्रमांक हे 4 हे याचं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. पुढील शब्द उतार्यात आला आहे. आता ज्या वेळेला पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द या उतार्यात आलेला शब्द उतार्यात आला आहे. आता ज्या वेळेला 4 पर्याय दिलेले आहेत, प्रभात, वाट, सदन आणि सखा. जरासं इकडे लक्ष द्या. सदन म्हणजे घर, वाट म्हणजे रस्ता, सखा म्हणजे मित्र. आता तसं प्रभात, पहाट म्हणजे सकाळ, म्हणजे पहाट हा शब्द आलेला आहे, म्हणजेच प्रभात हा शब्द याला पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. आता विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. आता आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले, पक्षी या शब्दाखाली अधोरेखन केलंय आणि काय म्हटलंय, याचं लिंग ओळखा. तो पक्षी, ती पक्षी, ते पक्षी. आपण काय करतो, ज्या वेळेला अनेक वचने असेल तर त्याचं एकवचन करायचं असतं, त्यावेळेला त्याचं लिंग काय असेल ते ओळखायचं असतं. आता तो पक्षी म्हणजे याचं सरळ सरळ लिंग काय आहे, लिंग आहे. एक लक्षात घ्या. आता मी तो पक्षी आणि ते पक्षी, कधीही वचन लिंग ओळखत असताना ते पक्षी, आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले, पक्षी, ते पक्षी. बघा, पण त्याचं एक वचन काय केलं, तो पक्षी, म्हणून तो याचं लिंग कोणतं, पुल्लिंगी. आता ज्या वेळेला अनेक वचनी शब्द असेल आणि त्याचं लिंग ओळखायला सांगितलं असेल तर पहिल्यांदा त्याचं एक वचन करून घ्यायचं आणि एक वचनाचं लिंग कोणतं हे बघायचं आणि त्याचं लिंग ठरवायचं. ही गोष्ट मात्र प्रामुख्यानं लक्षात असू द्या, कारण काय सोपा प्रश्न आहे म्हणून तुम्ही लगेच लिहू शकाल. ते नपुंसकलिंगी, काही वेळेला उभयलिंगी असं लिहितात, चूक. पुढीलपैकी एक वचन आणि अनेक वचन यांची अयोग्य जोडी निवडा.
एक वचन आणि अनेक वचन यांची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी. धार, ती धार, त्या धारा, योग्य जोडी आहे. सतार, ती सतार, त्या सतारी, एक वचन अनेक वचन. गार, गारा, वार, वारा, गार, एक गार, अनेक गारा, बरोबर आहे. वार, वारा, चुकले ना, हा वार अर्थ वेगळा आहे, हा वारा वेगळा आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. लक्षात आलं. पुढील वाक्यातील अधोरेखित समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा. कठीण समय येता कोण कामास येतो. आता कठीण समय येता त्यावेळेला एक लक्षात घ्या, शुद्ध लेखनाच्या मध्ये कठीण कायमचं ती दुसरं लिहायचं. आता समय, समय म्हणजे काय, वेळ. इथं कोणता शब्द आहे बघा, अवघड, घडी, स्थळ, मदत. आता किती घडी, वेळ, समय, समानार्थी कोणता असणार आहे, पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. आता शुद्ध शब्द विचारले, उच्चार करताना पारंपरिक असं म्हणतोय, लिहिताना पारंपरिक लिहायचं आहे. कोट्याधीश म्हणतोय, लिहिताना कोट्याधीश. आता याचं उत्तर आहे 1 नंबरचा, कोट्याधीश पाहिजे. तर कोट्याधीश मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक, लक्षात घ्या. लिहिताना कोट्याधीश, वाचताना कोट्याधीश. आता वाक्याचा प्रकार ओळखा. म्हणून दरड कोसळले, मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळले. हे एक प्रधान वाक्य, दरड कोसळले दुसरं प्रधान वाक्य, 2 प्रधान वाक्य. ज्या वेळेला प्रधानत्व बोधक उभ्यान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य म्हणायचं. एक प्रधान वाक्य, एक किंवा अनेक गौण वाक्य, गौणत्व सूचक उभयान्वयी जोडी असतात त्याला मिश्र वाक्य म्हणायचं. एकच उद्देश आणि एकच मुख्य वाक्य असेल त्याला प्रधान वाक्य म्हणायचं. आता इथे विचारलेलं आहे तसं वाक्याचा प्रकार ओळखा. एका वाक्यावर दुसरं वाक्य, तर परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे. आता तसं पाहायला गेलं तर पहिल्यांदा आपल्याला जमलिंग होतं, हे मिश्र वाक्यामध्ये जाईल का, पण तर ही दोन्ही वाक्य महत्वाचे आहेत. दरड कोसळणं आणि मुसळधार पाऊस या 2 गोष्टी महत्वाच्या म्हणून त्यांनी उत्तर काय दिलंय की संयुक्त वाक्य आहे म्हणून या शब्दामुळे. पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते. आता विरामचिन्हाचा वापर करत असताना बाई म्हणाल्या स्वल्पविराम, त्यांचा उद्गार काय, पुढील सोडवा. आता त्या वेळेला काय सोडवा, इथे चिन्ह दिलंय 5, 12, 50, इथं पूर्ण विराम द्यायला पाहिजे होता. आता स्वल्पविराम द्यायचा, चिन्ह दिलंय का पूर्ण विराम दिलाय. आता एक चिन्ह चुकलंय, कोणतं, हे अपसारण चिन्ह आहे. आता अपसारण चिन्ह आहे पर्याय क्रमांक 3. इथं कोणतं चिन्ह पाहिजे होतं, तर याला अपूर्ण म्हणजे 2 डॉट, याला अपूर्ण विराम पाहिजे होता, मग 5, 12, 19 चा उल्लेख आला असता. अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा. अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा. कोण आहे रे तिकडे, कोण या शब्दाला अधोरेखन केलंय, कोण आहे रे तिकडं. इथं तो शब्द कोण आलाय, तर इथं ते विशेषण म्हणून काय सार्वनामिक विशेषण आलंय, काय सर्वनाम आलंय, काय क्रियापद आलंय. कोण आहे रे तिकडं, कोण हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे, पण हे एखाद्या ऐवजी आलेला आहे, कुणाच्या तरी नावाच्या ऐवजी आला आहे म्हणून त्याला प्रश्न विचारण्यासाठी आलाय, म्हणून याला सर्वनाम म्हटलेलं आहे. पुढील क्रियापदाचा प्रकार कोणता. राबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, सिद्ध क्रियापद. आता शक्य क्रियापदाचं क्रियापद कसं असतं, चालवते, खाववते, पळवते असं. आता प्रयोजक क्रियापदात आणवल्या, घेतल्या असं ते क्रियापद येतं. आणि भावकर्तृक म्हणजे मला थोडंसं खावं होते, पिवं होते असं असेल तर भाव
ते भाव करतो, हे क्रियापद कोणतं आहे? सिद्ध क्रियापद आहे. आणल्या म्हणजे आण या धातूपासून आणल्या हे धातू साधित रूप तयार होऊन क्रियापद तयार झालं, म्हणून याला सिद्ध क्रियापद असं म्हणतात. नैऋत्य या शब्दामधील वर्णांची संख्या किती? आता ज्या वेळेला नैऋत्य हा शब्द आहे आणि वर्णांची संख्या मोजायची असेल, आता न अधिक आई अधिक रु अधिक र अधिक त अधिक य अधिक अ नैऋत्य. आता नैऋत्य झालं 1 2 3 4 5 6 7. 7 आहे का बघा? वर्णांची संख्या सांगितली 7. तुम्हाला असा प्रश्न की याच्यामध्ये स्वर किती आहेत? आता 1 2 3 3 स्वर आहेत. 1 2 3 4 4 व्यंजन आहेत. असं पण विचारण्याची शक्यता नाही. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 7. ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणा यांना महत्व आहे असा पत्र प्रकार म्हणजे कोणता? म्हणजे ज्याच्यामध्ये भावना उत्स्फूर्त मध्ये सांगितलेले आहेत, तर याच्यामधलं पत्र काय की चौकशीमध्ये भावना येणार नाही, तक्रारमध्ये भावना येणार नाही, नोकरीसाठी मध्ये मात्र निमंत्रण आपुलकीचं जे बोलणं असतं त्याला म्हणतात आपण निमंत्रण पत्र. आता योग्य समूहदर्शक शब्द निवडा. आता घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने टिमटिम रचली, त्याला आपण सहज म्हणतो उतरंडी. उतरंडी आहे का बघा? आहे उतरंड. पोत्यांचा कचऱ्याचा ढीग असेल, नोटांची थप्पी असतील, पोत्यांची थप्पी असतील आणि ज्या वेळेला नाण्यांची चळक शब्द समूह आहे. आता जेणेकरून तुम्हाला मन लक्षात यावे, चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल? आता आपल्याला मन पहिल्यांदा तयार करावं लागणार आहे. काय? पार ला न्या ख ख उटळा हाथ कळ उ उ ख. म्हण आली का बघा? उखळ पाण्याला खळखळाट फार. खळ थळ. बघूया होते काय? उ थ ल पा न्या ला ख खळ. ते कळलं, स्टार्टिंगला गेले बघा कुठेतरी. खळ खळाट फार फार. एक काही अक्षर डबल न घेता त्यांनी काय केलंय, त्याच्यातच ऍडजस्ट केलेला आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. आता जो
बडाई मारणाऱ्याच्या हातून कोणती गोष्ट घडते का हो? नाही घडत. उथळ पाण्याला खळखळाट फार. आता याच्यामध्ये चौकटीत अक्षर तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल? आता एखादं वाहन आपल्याला तयार करायचं आहे. आता इथे एक वाहन तयार होत आहे, रथ. रथ 3 3 3 3 9 हे रथ 13व आहे आणि दुसरा आहे. 13 आणि दुसरा आहे का बघा? 13व्या आणि दुसरा. उथळ पाण्याला खळखळाट फार 13वे आणि दुसरे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. जरासं डोकं अडवल्याशिवाय येत नाही. सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा. ज्यावेळेला एकच क्रियापद असतं त्यावेळेला साधा काळ असतो आणि म्हणून येतील साधा भविष्यकाळ. मोफत पाणी मिळण्याची सोय. आता पाणवठा, धरण, जलवाहिनी, पाणपोई. पाणपोई मोफत पाणी पिण्याची सोय केलेली असते आणि जिथं सार्वजनिक विहीर असते तिथं पाणवठा असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोग्य हवे नाही? शब्दाला जोडून आलं की त्याला म्हणतात शब्दयोग्य हवे. घरामागे जोडून आलंय, घरासमोर जोडून आलंय, घराकडे जोडून येत आहे, मात्र सबब येते का बघा? नाही. हे क्रियाविशेषण हवे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. ज्याला जे जे हवे त्याला ते मिळे देवा या वाक्याचा प्रकार ओळखा. आता इथं आज्ञा विनंती जर असेल तर आपण सरळ सरळ ओळखायचं आहे की हे म्हणायचं आज्ञार्थी. हे का नकारार्थी नाही, संकेत दिलेला नाही, विधान पण नाही आहे, ते आज्ञार्थी वाक्य आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? शब्दाच्या अगोदर लागतो तो उपसर्ग आणि उपसर्ग त्यांना लागून तयार होणारा उपसर्गटी शब्द. आता आ, यथा, प्रति एका समासाला लागलेले आहेत. हे सगळे संस्कृत उपसर्ग आहेत. अव्ययभाव समासाचं जर उदाहरण घ्या, आ जन्म, आ मरण, यथाशक्ती, यथामते, प्रतिदिन, हे सगळे प्रत्यय उपसर्ग आहेत. हे संस्कृत उपसर्ग. आणि कोणता पर्याय नाही? कार हा पर्याय, हा प्रत्यय. पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे? सराव सोडवत असताना हा प्रश्न येऊन गेलाय. भारूड म्हटलं की एकनाथांचं भारूड. एकनाथ सूर्यदेव कुलकर्णी, तुकाराम बल्लोबा आंबिले, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, नामदेव दामाजी रेळेकर. म्हणजेच भारूड म्हटलं एकनाथांचं, तुकारामाचा अभंग आहेत, ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत, नामदेवांचे सुद्धा अभंग आहेत. आता सरकारी आदेशाची टिमटिम तिला चांगलेच मागात पडले. आता सरकारी आदेशाची हस्तक्षेप, विडा उचलणे, राम म्हणणे, पायमल्ली करणे. आता पायमल्ली करणे, सरकारी आदेशाची पायमल्ली करणे म्हणजे सरकारी आदेश डावलणे, सरकारी आदेशाची अवहेलना करणे म्हणजे वाक्यप्रचार कोणता आहे? पायमल्ली करणे. हस्तक्षेप करणे म्हणजे एखाद्या मध्ये जाणीवपूर्वक भाग घेणे, विडा उचलणे, प्रतिज्ञा घेणे, राम म्हणणे म्हणजे मरण पावणे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिमटिम म्हणून प्रसिद्ध आहेत. तोंडात शब्द येतो. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हटलं की बालकवी, की बालकवी हे नाव पूर्ण महत्वाचं आहे. आता गझलकार ज्या वेळेला आपण म्हणतो गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला चंद्र सूर्य तारे. गझलकार भट, नवकवी बासी मर्ढेकर. आता हा दुसरा पर्याय निसर्ग कवी हा यांना सुद्धा लागू पडतो, पण प्रथम कोणाला पडतं? बालकवी. हे लक्षात ठेवा. पुस्तकाचे लेखक बनगरवाडी म्हटलं की व्यंकटेश माडगुळकर. पर्याय क्रमांक 3.
पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? आता 4 पर्याय दिलेत. वेगळा, दुहिता म्हणजे कन्या, सुता म्हणजे कन्या, कन्या म्हणजे कन्या मुलगी, याला समानार्थी शब्द आहेत. आणि सरिता म्हणजे मात्र नदी आहे. म्हणजे हा वेगळा आहे. ज्या वेळेला हा पर्याय आपण पाहतो त्यावेळेला काय होतं की हा पर्याय वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4. आता कविता आले बघा. कवितेची प्रश्नोत्तर ज्या वेळेला आपल्याला सोडवताना कविता समजली पाहिजेत. मी शिस्तीत वाचतोय, समजत जाईल असं वाचतोय. वळणावरून वळून वाहते, वळणावरून वळून वाहते, आडे आहे सिंधूची तिला ओढ, सिंधूची तिला लागते, सरिता ही जल वाहून नेते. आता काय घडलं बघा. वळून वाहते, वेगाने ही पुढे जाते, ओढ सिंधूची तिला लागते, सरिता ही जल वाहून नेते. सिंधू म्हणजे सागर, सरिता म्हणजे नदी. आता वनावरून वळून वाहते, वेगाने पुढे जाते, तिला समुद्राची ओढ असते, अशी नदी ही जल पाणी वाहून नेते. तुषारताना करी ती शांत, म्हणजे तहानलेल्यांना शांत करते. जोडत जाई बरोबरीनं सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाते, ओढ्यांना घेऊन जाते, नाल्यांना घेऊन जाते, सगळ्यांना बरोबर घेऊन जाते. कोण हिला नचा आपुले अन कुणीही नाही अपरके. तो आपला तो परका असं तिच्या मनामध्ये कधी भेदभाव नाही. घमेंड नाही तिला आपुली, जरी सदैव ती जीवन देई. तिला कोणत्या प्रकारची घमेंड नाही, ती सर्वांना पाणी देते, जीवन देते. साऱ्यांचे नको पण ती स्वतः घेते, साऱ्यांचे नको पण ती स्वतः घेते, मलिन मात्र फक्त ती होते. म्हणजे ती घाणेरडी ती स्वतः होते, सगळ्यांचा केरकचरा आपल्याकडे घेते. देणे हेतुके थावे तिजला. आता देणे हे हेतुके थावे तिजला, जगन्माता म्हणती तिला. म्हणजे देणं एवढंच तिला माहिती आहे, जगन्माता असं तिला म्हणतात. जागा हो रे मानवा वेळीच अन साध ती, म्हणून मानवाला ती साथ घालते आहे, आवाहन करते आहे. आता पहिला प्रश्न काय पडलाय, कवितेमध्ये कोणाचे वर्णन आले? तुमच्या लगेच लक्षात आलं, मी कविता वाचल्या. समुद्राचं आलं, नदीचं आलं, पृथ्वीचं आलं, मानवाचं आलं. कुणाचं वर्णन केलंय? पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. सरिता मलिन का होते? ती रानावनातून वाहत येते, ती वेगाने वाहते, ती सर्वांना जल देते, ती सर्वांचे नको पण घेते. ती मलिन घाण का होते? सर्वांचं नको असं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द कवितेत आलेला नाही? आता ज्या वेळेला पर्यायी शब्द समुद्र, सिंधू आलंय, नीर पाणी आलंय, नातलग म्हणजे मानवाला ते म्हटलेलं नातलग असा शब्द प्रयोग आला, नम्र मात्र आलेला नाही. त्या पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार. आणि आता शेवटचा प्रश्न आहे कवितेवरचाच. पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेतील वर्णनाशी जुळणार? आता कोणता जुळत नाही बघा. नदी वेगाने वाहत पुढे जाते, बरोबर जुळतो. नदी सर्वांशी सारखेपणाने वागते, बरोबर आहे, तो आपला तो फरका मानत नाही. नदीला स्वतःबद्दल घमेंड आहे, नाही ना, ते जुळत नाही. नदीला केवळ देणेच माहिती आहे, हे हा जुळतोय. म्हणजे पर्याय याचं उत्तर आहे. आता आलं लक्षात? म्हणजे प्रश्न आपल्याला सोडत असताना एक एक पर्याय कसे असतात, आपल्याला जाता जाता वाचल्या उत्तर येऊ शकतात. आकलन ज्याचं चांगलं आहे त्याला उत्तर निश्चित येतात. आज आपण पेपर फर्स्ट 2017चा सोडवत आहोत, सोडवलेला आहे. आज आपण जॉईन झालात त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद. दुसरी गोष्ट, 10:30ला क्लास आपला, पण लाईटचा व्यत्यय आला आणि आपण जवळजवळ 12:15 पर्यंत आपण वेटिंग राहिलो, त्याबद्दल
वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आता लाईटचा व्यत्यय आला तरच आमचे लेक्चर्स मागं पुढे होतील, बाकी अडचण नाही. हे काही नैसर्गिक घटना असतात, त्यांना सामोरं जावं लागतं. आम्हाला सर्वांना ती गोष्ट माहिती आहेच. आज आपण इथेच थांबतोय. सर्वांना धन्यवाद. कालावधी कमी आहे, 28 तारखेला आपला पेपर आहे, त्यासाठी अजूनही बरेच जण गेले असतील, तिथं रेंजचा प्रॉब्लेम असेल, काही वेळेला आपल्याला कुणाचं धार्मिक विधीचे कार्यक्रम असतील, याच्यातून तुम्ही आता मोकळे झाला असाल तर मात्र जरा बारकाईनं अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला यश हो ही आमच्या अकॅडमीच्या वतीनं प्रार्थना करतोय आणि थांबतोय. धन्यवाद.